त्याची मूर्ती याची मूर्ती म्हणून महात्मा गांधीजी यांना ओळखलं जातं. महात्मा गांधीजी यांचं सुरुवातीला लहान शिक्षण वगैरे झाल्यानंतर त्यांनी बॅरिस्टर केल्यानंतर जसं आपलं स्वप्न असतं की नेहमीप्रमाणे काहीतरी काम करून आपलं जीवन चांगलं करायचं, त्याच पद्धतीने महात्मा गांधी बॅरिस्टरचं शिक्षण घेतल्यानंतर ते वकिलात करत होते. आणि हे करत असताना आता मला जेव्हा बोलत आलं की ते दक्षिण आफ्रिकेला केस लढण्याकरता गेले. दादा आपल्याला ते श्रीमंतीला पाहिजे होते आणि त्यांचे केस लढण्याकरता ते दक्षिण आफ्रिकेला गेले होते. त्या दरम्यान त्यांना तिथे जे भारतीय लोक होते, इंग्रजांनी तिथे काम करण्यासाठी भारतीय मजुरी दिले होते. आणि मग तिथे जे भारतीय लोक होते त्यांच्यावरती खूप अन्यायकारक वागणूक पडत होते हे त्यांनी पाहिलं होतं. आणि तिथे भारतीय लोकांना प्रकारे समोर वागवलं जायचं, हजेरी वगैरे द्यावी लागायची. अशा पद्धतीने यावरती महात्मा गांधींनी महात्मा गांधींना याची म्हणजे स्वतः त्यांना त्याची झळपच आपण ऐकत असतो की रेल्वेमध्ये ज्यावेळेस महात्मा गांधी कृषी राज्याने तिकीट काढलेलं होतं त्यावेळेस प्रश्नाचं तिकीट असतानाही त्यांना काही हे करायची गरज नव्हती, परंतु इंग्रज अधिकाऱ्यांनी त्यांना की तुम्ही भारतीय आहात, तुम्हाला फर्स्ट क्लासमध्ये बसण्याचा अधिकार नाही असं म्हणून त्यांना त्या फर्स्ट क्लासच्या डब्यातून उचलून खाली म्हणजे फलाटावर टाकलं. आणि महात्मा गांधींना खूप पोचलं तिथे त्यावेळेस बऱ्याच वेळ ते थांबले होते आणि विचार करत होते की आपण काय करू. आणि मग त्यांनी विचार केला की आपण आपलं हे जे जीवन आहे ते आता जीवन जे अन्याय होते सर्वसामान्य लोकांमध्ये त्याच्यासाठी देण्याचं त्यांनी ठरवलं. आणि तिथून पुढे त्यांनी तसं कार्य केलं. दक्षिण आफ्रिकेमध्ये त्यांनी सुरुवातीला सत्याग्रह केला आणि त्यांच्या सत्याग्रहाला ते यशही झाला. म्हणजे लोकांमध्ये जो अन्याय होत होता तो अन्याय दूर करण्यात त्यांना यश मिळालं. नंतरच्या काळात ते भारतात आले. भारतातही त्यांना भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कार्य करायचं होतं. ते गोपाळकृष्ण गोखले यांना तुम्ही मानायचे. गोपाळकृष्ण गोखले यांना भेटलेले आणि मी काय करू शकतो असं विचारलं. त्यावेळेस गोपाळकृष्ण गोखले यांनी सांगितले की सर्वात प्रथम तुम्ही भारतात फिरा आणि हा आपला देश कसा आहे, वेगवेगळे प्रांत आहेत, वेगवेगळे जाती भरपूर म्हणजे विविध आहे आपल्या देशामध्ये, तर ते तुम्ही अनुभवा आणि मग ठरवा की तुम्हाला नक्की काय करता येईल. आणि मग महात्मा गांधींनी देश भ्रमण केलं. त्यांनी संपूर्ण भारत पाहिला आणि त्यांना जाणवलं की आपल्या भारतामध्ये बरेचसे म्हणजे समस्या आहेत. भारतामध्ये बेरोजगारीच्या समस्यामध्ये लोकांना ज्या समस्या आहेत त्यांना जाणवल्या. नंतरच्या काळात त्यांनी तसं काम केलं. त्यांनी महात्मा गांधींनी 1920 असहकार आंदोलन सुरू केलं. त्या रोड ॲक्ट आलेला होता. रोड ॲक्टमध्ये ब्रिटिशांना रोड ॲक्टला काळा कायदा म्हटलं जायचं, त्याच्या विरोधात त्यांनी आवाज उठवला. त्याच काळात जालियनवाला बाग हत्याकांड घडलं. तर महात्मा गांधींनी असहकार आंदोलन केलं आणि त्याच्यामध्ये इंग्रजांना कसं सहकार्य करायचं नाही असं ठरवलं. बऱ्याच लोकांनी आपले जे वकील होते त्यांनी त्या राष्ट्रीय सोडून दिलं. बऱ्याच ठिकाणी राष्ट्रीय शाळा सुरू झाल्या. अशा पद्धतीने चालू होतं आणि चांगली केंद्राचं आंदोलन चालू होतं. असं असताना घटना घडली 5 फेब्रुवारी 1922ला की इंग्रजांनी शांततापूर्वक जाणाऱ्या जमावावरती लाठी हल्ला केला. त्याच्यामध्ये लोकांना खूप हिंसा वगैरे झाली. आणि मग संतप्त जमावाने पोलीस स्टेशनला त्याच्यामध्ये आतमध्ये 22 पोलीस होते. बाहेरून कडे जाऊन संतप्त जमावाने आत लावली. त्याच्यामध्ये 22 पोलीस परत पावले आणि हे गांधींना चुकीची वाटली की आपण अहिंसेच्या मार्गाने काम करतो आणि कुठेतरी हिंसा झाली. गांधींना ते चुकीचं वाटलं म्हणजे ते असहकार आंदोलन देखील त्यावेळेस यशस्वी होत होतं. ते त्यांनी स्थगित केलं. त्यावेळेस जे तरुण नेते होते त्या काळातले जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस यांना वाईट वाटलं. सुभाषचंद्र बोस त्यावेळेस बोलले की गांधींनी त्यावेळेस मला मदत केली. आणि नंतरच्या काळातले गांधींनी काम करत राहिले सैन्य कायदे बघायला चळवळीमध्ये. त्यांनी मिठाचा सत्याग्रह म्हणजे 1930 साली त्यांनी सैन्य कायदे बघायला चळवळ केली. त्याच्यामध्ये मिठाचा सत्याग्रह एक टीकात्मक केला. हे जीवन आवश्यक आहे आणि आपल्या रोजच्या जीवनामध्ये मीठ लागत असताना अशा गोष्टींवर सरकार टॅक्स आकारते हे चुकीचं आहे. त्यांनी मिठाच्या सत्याग्रहातून दाखवून दिलं. सैन्य कायदे बघायला एक मोठा प्रतिसाद मिळाला. गांधींच्या आंदोलनामध्ये ग्रामीण भागातील लोक, वेगवेगळ्या घटकातील लोक असायचे, स्त्रिया असायच्या, त्यानंतर वेगवेगळ्या घटकातील वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक असायचे आणि सर्व लोकांना सामील करून घ्यायचे आणि त्यांच्या बोलण्याबरोबर त्यांचे कोणतेही जसे असायचे त्याच्यामुळे बरेचसे लोक त्यांच्यासोबत सामील व्हायचे आणि सैन्य कायदे बंद खूप मोठ्या पद्धतीने यशस्वी झाली चळवळ.
आणि नंतरच्या काळामध्ये पण इंग्रज सरकार काही स्वातंत्र्य देत नव्हते. नंतरच्या काळामध्ये 1942ला छोडो भारत चळवळ चालू झाली आणि छोडो भारत चळवळीमध्ये गांधीजींनी घोषणा केली की आता करेंगे या मरेंगे, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्याला जे काही शक्य आहे ते आपण करूया. नंतरच्या काळामध्ये म्हणजे रॉयल नेव्ही जे नेव्ही आहे त्यांच्या नौदलामध्ये इंग्रजांविरोधात आंदोलन पुकारलं गेलं आणि इंग्रजांना जाणवलं की आता कुठेतरी आपली सत्ता डळमळीत होत आहे आणि आपल्या भारताला 1947 साली स्वातंत्र्य मिळालं. याच्यामध्ये महात्मा गांधीजींचं इतर बऱ्याच नेत्यांचं बहुमूल्य असे योगदान आहे आणि अशा पद्धतीने महात्मा गांधींचं खूप मोलाचं कार्य आहे. म्हणून सुभाषचंद्र बोस यांनी त्यांना राष्ट्रपिता ही उपाधी दिली. ज्यावेळेस आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस भारत पाकिस्तान असं दोन देश म्हणजे भारतातून पाकिस्तान हा देश तयार झालेला होता आणि मग दंगली उसळल्या होत्या. भारतात पाकिस्तानामध्ये हिंदू मुस्लिम दंगली उसळल्या होत्या आणि अशा वेळेस कलकत्त्यामध्ये नौकारीमध्ये महात्मा गांधी गेले आणि तिथेही खूप मोठी दंगल चालू होते. दंगलीमध्ये लोकांची माती भडकलेली होती. आपण आज बघतो की जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ज्यावेळेस दंगल होते त्यावेळेस समुदायाचे नेते हे लोकांची रेडिओ व्हायचे, लोकांची माती भडकवण्याचं काम करतात. पण अशा वेळेस प्रत्यक्षात कोण उतरत नाही. पण महात्मा गांधी त्यावेळेस प्रत्यक्षात तिथे गेले, त्या ठिकाणी दंगल होत होतं. त्या लोकांमध्ये त्यांच्या जीवाला धोका होता की लोकांची माती भडकलेली काही होऊ शकतो. अशा ठिकाणी गेले, लोकांना त्यांनी समजावलं आणि त्या ठिकाणी कोलकात्यामध्ये नौकारीच्या ज्या दंगली होत्या त्या दंगलीत त्यांना थांबवण्यात यश मिळालं आणि म्हणूनच त्या काळात जे व्हायसराय होते माउंट बॅटन त्यांनी सांगितलं की म्हणजे गांधीजींना उपाधी दिली की वन मॅन आर्मी म्हणून की आमच्याकडे एवढं मोठं सैन्य आहे, एवढं मोठं सैन्य असताना आम्हाला दंगली थांबवण्यात यश मिळालं नाही. गांधीजींनी